पदावली सोडविताना विविध प्रकारच्या चिन्हांचा उपयोग करावा लागतो। हे चिन्ह पदावलीमध्ये कशा प्रकारे वापरतात त्याचे काही संकेत आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिला संकेत आहे, जेव्हा संख्येला कोणतेही चिन्ह दिलेले नसते तेव्हा त्या संख्येला धन म्हणजेच अधिक हे चिन्ह गृहीत धरलेले असते। याचे उदाहरण पाहूया। या ठिकाणी 7 हा अंक लिहिला आहे, परंतु त्याला कोणतेच चिन्ह नाही, म्हणजेच त्याला धन म्हणजेच अधिक हे चिन्ह असते। एखाद्या संख्येला कोणतेही चिन्ह दिलेले नसेल तर त्या संख्येला धन म्हणजेच अधिक हे चिन्ह असते। चिन्ह वापरण्याचा दुसरा संकेत, एखादी संख्या व कंस यामध्ये कोणतेही चिन्ह दिलेले नसेल तर त्यामध्ये गुणाकार हे चिन्ह गृहीत धरलेले असते। आपण या ठिकाणी उदाहरण पाहूया। 6 कंसामध्ये 9 वजा 5 कंस पूर्ण, यामध्ये 6 आणि कंस यांच्यामध्ये चिन्ह दिलेले नाही, परंतु 6 व कंस यांच्यामध्ये गुणिले हे चिन्ह असते। चिन्ह वापरण्याचा तिसरा संकेत पाहूया। कंस सोडवताना कंसाच्या बाहेर धन म्हणजेच अधिक हे चिन्ह असल्यास कंसातील पदांची चिन्हे बदलू नयेत। उदाहरण पाहूया। 12 कंसामध्ये वजा 3 म्हणजेच 12 वजा 3, 3 ही संख्या कंसाच्या बाहेर काढताना त्या संख्येचे वजा हे चिन्ह कायम राहिले। चिन्ह वापरण्याचा पुढील संकेत आपण पाहूया। कंस सोडवताना कंसाच्या बाहेर ऋण म्हणजे वजा हे चिन्ह असल्यास कंसातील प्रत्येक पदांची चिन्हे बदलावीत। याचे उदाहरण पाहूया। 25 वजा कंसामध्ये 13 वजा 8, ज्या वेळेस कंसामधील संख्या बाहेर काढायच्या असतात त्यावेळेस धनाचे ऋण होते व ऋणाचे धन होते, म्हणून 13 याचे वजा 13 झाले व वजा 8 याचे अधिक 8 झाले। धन 13 चे ऋण 13 झाले व ऋण 8 चे धन 8 झाले। चिन्ह वापरण्याचा पुढील संकेत म्हणजे दोन संख्यांची चिन्हे समान असतील तर बेरीज करावी व उत्तराला तेच चिन्ह द्यावे। याची उदाहरणे पाहूया। उदाहरण पहिले, वजा 12 वजा 15 बरोबर वजा 27, म्हणजे 12 व 15 यांना ऋण चिन्ह आहेत म्हणून त्यांची बेरीज केली व उत्तराला ऋण हे चिन्ह दिले। उदाहरण दुसरे, 35 अधिक 42, यामध्ये 35 व 42 यांना धन चिन्ह आहे म्हणून उत्तरातील 77 हे धन आहे। चिन्ह वापरण्याचा पुढील संकेत पाहूया। दोन संख्यांची चिन्हे भिन्न असतील तर वजाबाकी करावी व उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे। याची उदाहरणे पाहूया। उदाहरण पहिले पाहूया। 23 वजा 15, या दोन्हीलाही यामध्ये 23 ला धन चिन्ह आहे व 15 ला ऋण चिन्ह आहे म्हणून त्यांची वजाबाकी केली व आलेल्या 8 या उत्तराला 23 या संख्येचे म्हणजेच धन चिन्ह दिले। उदाहरण दुसरे, वजा 52 अधिक 12, यामध्ये भिन्न चिन्हे आहेत व यांची वजाबाकी केली। वजाबाकी ही वजा 40 आली कारण 52 ही मोठी संख्या आहे व 52 या संख्येचे ऋण चिन्ह 40 या उत्तराला दिले। चिन्ह वापरण्याचा पुढील संकेत म्हणजे दोन समान चिन्हे असलेल्या संख्यांचा गुणाकार धन असतो। याची उदाहरणे पाहूया।
पहिले उदाहरण 15 गुणिले 13 बरोबर 195. या ठिकाणी दोन्ही संख्यांची चिन्हे ही धन आहेत म्हणून उत्तर ही धन आले. दुसरे उदाहरण -9 गुणिले -7. या ठिकाणी दोन्ही संख्यांना ऋण हे चिन्ह आलेले आहे, त्यामुळे या दोन्हीचा गुणाकार केल्यास उत्तर हे धन आले, धन 63. चिन्ह वापरण्याचा पुढील संकेत म्हणजे दोन भिन्न चिन्हे असलेल्या संख्यांचा गुणाकार ऋण असतो. यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. 16 गुणिले -22 बरोबर उत्तर येते -352. या ठिकाणी पहिल्या संख्येचे चिन्ह धन आहे व दुसऱ्या संख्येचे चिन्ह ऋण आहे, म्हणजे दोन्ही संख्यांची चिन्हे ही भिन्न आहेत, त्यामुळे उत्तराला ऋण हे चिन्ह दिले. चिन्ह वापरण्याचा पुढील संकेत म्हणजे दोन समान चिन्हे असलेल्या संख्यांचा भागाकार धन असतो. याची उदाहरणे पाहूया. 45 भागिले 15 बरोबर 3. या ठिकाणी दोन्ही संख्यांची चिन्हे ही धन आहेत म्हणून उत्तराला धन हे चिन्ह दिलेले आहे. दुसरे उदाहरण पाहूया. -16 भागिले -4 बरोबर 4. या ठिकाणी दोन्ही संख्यांना समान चिन्हे म्हणजे ऋण चिन्हे दिलेली आहेत, त्यामुळे उत्तरामध्ये धन चिन्ह येते. चिन्ह वापरण्याचा पुढील संकेत म्हणजे दोन भिन्न चिन्हे असलेल्या संख्यांचा भागाकार ऋण असतो. याची उदाहरणे पाहूया. -55 भागिले 11 बरोबर -5. म्हणजेच 55 या संख्येला ऋण चिन्ह आहे व 11 या संख्येला धन चिन्ह आहे, म्हणून आलेल्या उत्तराला ऋण चिन्ह देण्यात आलेले आहे. दुसरे उदाहरण पाहूया. 35 भागिले -5 बरोबर -7. या ठिकाणी 35 या संख्येला धन चिन्ह आहे व 5 या संख्येला ऋण चिन्ह आहे, म्हणजे चिन्हे भिन्न आहेत, म्हणून आलेल्या उत्तराला ऋण हे चिन्ह देण्यात आलेले आहे. पदावलीमध्ये विविध प्रकारचे कंस वापरले जातात. या कंसांची माहिती आपण घेऊया. पहिला कंस साधा कंस, दुसरा कंस महिरपी कंस, तिसरा कंस चौकटी कंस व चौथा कंस रेघी कंस.